श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. एप्रिलचा संपूर्ण महिना या दोन गोष्टी तुमच्या पर्समध्ये शांतपणे ठेवा. मग तुमच्याकडे इतके पैसे येतील की तुम्ही मोजूनच थकून जाल. ती तुमच्याबरोबर बसून जेवेल आणि जर तिला 50 लाख रुपये हवे असतील तर ते लगेच मिळेल. एप्रिलच्या विशेष महिन्यात तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या पर्समध्ये ठेवाव्या लागतील. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की काही गोष्टी योग्य वेळी योग्य नियम पाळल्या गेल्यास तुमचे नशीब बदलू शकते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ते असे का म्हणतात? त्यामागचे कारण काय आणि या दोन्ही गोष्टी कोणत्या आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, ते शेवटपर्यंत बघण्यासाठी. माझ्या मुलांनो, खरोखर असे घडते की या दोन गोष्टी तुमच्या पर्समध्ये ठेवून त्या व्यक्तीकडे पैसे येऊ लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहू शकलात तर विश्वाकडे तुमच्यासाठी एक मोठी योजना आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे. या व्हिडिओचा अपमान करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा दोन शक्तिशाली गोष्टींबद्दल की जर पर्समध्ये विशेषतः एप्रिल महिन्यात ठेवले तर त्यांचा प्रभाव हजारो पटीने वाढतो. आणि जर तुम्ही हे योग्य मार्गाने केले तर केवळ पैशाच्या बाबतीतच नव्हे तर हळूहळू जीवनातील सर्व त्रुटी, नातेसंबंधांमधील समस्या किंवा तुम्हाला अडखळण येत होती तर सर्व प्रकारचे त्रास संपतील आणि तुमची पर्स कधीही रिकामी राहणार नाही. ATM मधून पैसे काढल्यानंतर काही तासातच ते पैसे नाहीसे होतात. कधी इस्पितळाचे बिल येते तर कधी घराचा महत्त्वाचा खर्च येतो. अचानक अशी परिस्थिती निर्माण होते की तुमच्या पर्समध्ये पैसे राहत नाहीत आणि तुमची पर्स नेहमीच रिकामी असते आणि तुम्ही फक्त तमाशा पाहता. पण प्रश्न असा आहे की त्यात काय अर्थ आहे आणि यात आश्चर्य वाटण्यासारखे नक्की काय आहे? आणि एप्रिल महिन्यातच आपल्याला ते पर्समध्ये का ठेवायचे आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. माझी मुले माझे खूप काळजीपूर्वक ऐकतात. एप्रिल हा सामान्य महिना नाही. हिंदू दिनदर्शिकेनुसार ही ती वेळ आहे जेव्हा नवीन वर्ष सुरू होते. चैत्र महिना नवरात्रीपासून सुरू होतो आणि ऊर्जा बदलांच्या बाबतीतही हा एक अतिशय अनोखा महिना आहे. यामध्ये निसर्ग एक नवीन सुरुवात करतो. त्याचप्रमाणे एप्रिल 2026 मध्ये तुमच्या जीवनात नव्या सुरुवातीची संधी मिळणार आहे. तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या पर्समध्ये शांतपणे ठेवाव्या लागतील. एप्रिल हा सुरुवातीचा महिना आहे. काहीतरी नवीन करण्याची वेळ आली आहे. आयुष्य बदलण्याचा हा एक महिना आहे. या महिन्यात घेतलेला एक छोटासा उपाय देखील तुम्हाला भविष्यात मोठे फळ देणार आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओला गृहीत धरू नका. त्याला गृहीत धरू नका आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. कारण हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे तळमळलेले आहात. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम राधे राणीचा खरा भक्त. आता हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने राधे राधे लिहा. तुमच्यासाठी एक मोठे काम असेल. आता आमचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. लोकांकडे पैसे का नाहीत? तुम्ही पाहिलेच असेल की या जगात श्रीमंत लोक खूप निवडक असतात, परंतु गरीब लोक खूप काही करतात. असे का घडते? तुमच्याकडे पैसे का नाहीत? तुम्ही खूप मेहनत करता पण पैसे आल्यानंतरही अचानक असे काहीतरी का घडते की तुम्हाला ते पैसे गमवावे लागतात आणि तुम्ही फक्त उभे राहून तमाशा पाहता. यावर उपाय काय? काही लोक खूप मेहनत करतात परंतु पैसे त्यांच्याबरोबर थांबत नाहीत. त्याच वेळी काही लोक खूप कमी काम करतात परंतु तरीही करोडपती बनतात. याचे कारण केवळ कठोर परिश्रम नव्हे तर ऊर्जा आणि आकर्षण आहे. पैसा केवळ मेहनतीतून येत नाही. जर पैसे मेहनतीतून आले असते तर गाढव देखील या जगातील सर्वात श्रीमंत प्राणी असता आणि प्रत्येकजण त्याचे तळवे चाटत असे. पण त्याला नकार दिला जातो.
तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की कठोर परिश्रमांबरोबरच योग्य ऊर्जा आणि पैशांचे आकर्षण आपल्या जीवनात भरपूर पैसे आणते. हीच ऊर्जा आपल्याला करोडपती बनवते. पैसे कसे आकर्षित करावे हे कसे घडेल? म्हणजे तुम्ही तुमच्याकडे कोणत्या गोष्टी ठेवत आहात. तुम्ही तुमच्याजवळ ठेवणाऱ्या गोष्टी तुमच्या ऊर्जेवर परिणाम करतात. तुमचे पाकीट हे केवळ पैसे साठवण्याचे ठिकाण नाही. बऱ्याच लोकांना समजत नाही. त्यांना असा विचार करावा लागेल की पर्स केवळ पैसे ठेवण्यासाठी आहे. खरे तर हे तुमच्या लक्ष्मी ऊर्जेचे स्थान आहे. ऊर्जेचे विविध प्रकार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी ऊर्जेबद्दल बोलत आहोत. तुम्ही जिथे पैसे गुंतवत आहात तिथून जी ऊर्जा बाहेर येते ती म्हणजे लक्ष्मी ऊर्जा. जर तुम्ही योग्य गोष्टी या संपर्कात ठेवल्या तर तुम्ही तुमच्याकडे पैसे आकर्षित करू शकाल. तुम्ही योग्य ऊर्जेशी जुळवून घेऊ शकाल आणि भरपूर पैसे कमवू शकाल. आणि जर तुम्ही या पर्समध्ये चुकीच्या वस्तू ठेवल्या, जुन्या नोटांप्रमाणे बऱ्याच वेळा आम्ही कुठेतरी खरेदी करायला जातो, मग तेथून त्या वस्तूंचे जे बिल मिळते ते आम्ही पर्समध्ये ठेवतो आणि कित्येक महिने बिल त्याच पर्समध्ये राहते. आम्ही आमच्या पर्समध्ये फाटलेला कागद, निरुपयोगी वस्तू ठेवतो. खरे तर ती पर्स लक्ष्मीच्या ऊर्जेचे केंद्र असते आणि त्यात योग्य गोष्टी ठेवण्याऐवजी तुम्ही चुकीच्या गोष्टी पुन्हा पुन्हा ठेवत आहात. त्यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होते. म्हणूनच हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चांदीचे नाणे कसे चमत्कार दाखवते? माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. चांदीचे नाणे हे लक्ष्मीला आकर्षित करण्याचे साधन आहे. चांदीचा संबंध चंद्राशी आहे आणि चंद्र संपत्ती आणि भावनांवर नियंत्रण ठेवतात. जेव्हा तुमचे मन शांत असते तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. तरच तुम्ही चांगला विचार करता आणि तुमचा योग्य निर्णय तुम्हाला श्रीमंत बनवतो. तुम्हाला करोडपती बनवतो. एक चांदीचे नाणे मला कुठेतरी मानसिकदृष्ट्या बळकट करते. कारण जी व्यक्ती तणावाखाली असते, जी गोंधळलेली असते, जी चिंता करत राहते, नैराश्यात असते, ती व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. एखादी व्यक्ती जर मानसिकदृष्ट्या मजबूत असेल तरच ती जीवनात पुढे जाऊ शकते. मानसिकदृष्ट्या बळकट राहा आणि हे चांदीचे नाणे करते. चांदीचे नाणे तुम्हाला मानसिकदृष्ट्या बळकट करते आणि त्याच वेळी लक्ष्मीला आकर्षित करते. चांदीचे नाणे आणि पिंपळाचे पान. एप्रिल महिन्यात जेव्हा तुम्ही या दोन वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवाल तेव्हा संपत्तीचे मार्ग उघडतील. जो व्यर्थ खर्च दर महिन्याला होत असे त्यामुळे खिसा रिकामा पडत असे, पिशवी रिकामी होती, त्या खर्चांना आळा बसे. तुमचे मन स्थिर राहील. तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. तू पळून जाणार नाहीस. निर्णय घेण्यास घाबरू नका आणि तुम्हाला नशिबाचा इतका पाठिंबा मिळेल की वर्षानंतर जे काम होणार आहे ते आज पूर्ण होईल. या दोन गोष्टी स्वतःमध्ये खूप शक्ती ठेवतात, खूप महत्त्व ठेवतात. पण तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. लक्षात ठेवण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे तुमची पर्स स्वच्छ असली पाहिजे. जुन्या नोटा तिथे नसाव्यात. पर्स फाटता कामा नये. या गोष्टी तुम्ही कशा ठेवाल? काय आहेत नियम? पद्धत काय आहे? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती दाखवायला विसरू नका, अन्यथा चमत्कार अयशस्वी होईल. मी कोणत्या नियमांचे पालन करावे? पर्समध्ये या दोन गोष्टी ठेवून कोणती पद्धत वापरायची आणि कोणता गुप्त मंत्र बोलायचा आहे तुम्हाला नंतर अधिक माहिती मिळेल. माझी मुले हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहतील, कारण तो व्हिडिओ नाही, आयुष्य बदलण्याची संधी आहे. आणि जर ही संधी तुमच्या हातून गेली तर आयुष्यात काहीही शिल्लक राहणार नाही. आता खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एप्रिल महिन्यात शक्य असल्यास सर्वप्रथम तुम्हाला हा उपाय शुक्रवारी किंवा महिन्याच्या कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही नवमीच्या दिवशी करावा लागेल. सुरुवातीला हे वेळच सांगेल. शुक्रवारी किंवा 9व्या दिवशी सकाळी लवकर उठावे लागते, कोणाशीही न बोलता. भ्रमणध्वनीला स्पर्श न करता तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जावे लागेल. मी कारवाई करेन.
मी हे अशा प्रकारे करणार आहे. कोणीही ऐकून घेऊ नये. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर मन लावून प्रार्थना करावी लागते आणि पिंपळाच्या झाडापासून स्वच्छ आणि हिरवे पान तोडावे लागते. तुम्हाला तुमच्या अंतःकरणात जे हवे आहे ते प्रार्थना करा. आता आपल्याला ते पिंपळाचे पान घरी आणायचे आहे. पाण्याने धुवा. तुम्ही ते स्वच्छ पाण्याने धुवू शकता. मग त्यावर तुम्हाला हळद किंवा चंदन वापरून ओमचा आकार बनवावा लागेल. होय मित्रांनो, तुम्हाला हळदीचे किंवा चंदनाने त्या पिंपळाच्या पानावर ओमचा आकार बनवावा लागेल. त्याच वेळी तुम्ही चांदीचे नाणे दूध आणि पाण्याने पूर्णपणे धुवून घेतले पाहिजे. स्वच्छ कापडाने झाकून ठेवा. आता या दोन गोष्टी, पिंपळाचे पान ज्यावर तुम्ही चंदनापासून ओम बनवले आणि चांदीचे नाणे जे तुम्ही धुतले आणि दूध आणि पाण्याने स्वच्छ केले, तुम्हाला या दोन्ही गोष्टी तुमच्या समोर ठेवाव्या लागतील. वर एक स्वच्छ कापड ठेवायचे आहे आणि मंत्र 11 वेळा बोलायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप करताना तुम्ही संपत्ती, समृद्धी आणि आनंदाची कामना केली पाहिजे. आता तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पिंपळाचे पान आणि चांदीचे नाणे ठेवावे लागेल. पण पान वळू नये. तुम्हाला ते तुमच्या पर्समध्ये अशा प्रकारे ठेवण्याची खूप काळजी घ्यावी लागेल की ते वाकणार नाही, ते तुटणार नाही. नाणे देखील स्वच्छ असावे आणि तुम्ही दोघांनी ते तुमच्या पर्समध्ये एकत्र ठेवावे. दर शुक्रवारी या मंत्राचा जप करा. जेव्हा ते पान कोरडे होते तेव्हा ते स्वच्छ पाण्यात फ्लश करून पुन्हा एक पान घ्यावे लागते. त्यावर चंदनाने ओम लिहावे लागेल. पुन्हा ते पिशवीत ठेवा. नाणे नेहमी सारखेच राहील याकडे लक्ष द्या. ही जादूची युक्ती नाही, पण जर तुम्ही हा उपाय श्रद्धा, नियम, विधी आणि या गुप्त मंत्राने केला तर तो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवून आणेल. पण केवळ मेहनत करून पैसे कमावतातच असे नाही. योग्य ती पावले उचलली पाहिजेत. तुम्हाला योग्य ऊर्जेसह खेळावे लागेल. आपण पैसे आकर्षित करणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे योग्य ऊर्जा, योग्य गोष्टी असतील तर तुम्ही स्वतःसाठी पैसे मागवू शकाल. एप्रिलच्या या महिन्यात तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या पर्समध्ये ठेवल्या पाहिजेत. योग्य श्रद्धेसह योग्य भावना ठेवा. तुम्हालाही ते दिसेल. काही दिवसातच तुमचे नशीब बदलेल. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल. मग तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो नक्की लाईक करा. तसेच ज्यांनी या वाहिनीची सदस्यता घेतलेली नाही त्यांनी त्वरित सदस्यता घ्यावी आणि बेल चिन्ह त्वरित दाबावे.